सेक्स लाईफ आणि सेडेंटरी लाईफ याचं काय कनेक्शन आहे, याचं एक दुसऱ्याचं काय कनेक्शन आहे त्याविषयी आज मी थोडक्यात बोलणार आहे। मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून लैंगिक समस्याविषयी शास्त्रीययुक्त किंवा सायंटिफिक नॉलेज द्यायचा तुम्हाला जो प्रयत्न करीत आहे। मित्रांनो, 24 तास तुमच्यासाठी मी स्टडी करून रिसर्च बघून जे काही रिसर्च नवीन आलेले आहेत आमच्या मेडिकल फील्डमध्ये ते तुमच्या समोर नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करीत आलेलो आहे। मित्रांनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर डेफिनेटली तुम्हाला तर त्याचा नक्कीच फायदा होईल, पण एका माझ्या व्ह्युअरने एकाला शेअर केलं तर त्याचा पण जर बेनिफिट झाला तर डेफिनेटली त्यासारखं पुण्याचं काम नाही। मित्रांनो, आजचा आपला विषय जो आहे की आजच्या घडीला सेडेंटरी लाईफ खूप कॉमन झालं। आता सपोज मी माझ्या लाईफबद्दल सांगतो की मी सकाळी उठणार, ठीक आहे, मी 1 तास जिमला जातो, त्याला सेडेंटरी लाईफ नाही म्हणू शकत। उठणार, आंघोळ करणार, डायनिंग टेबलवर बसणार, नाश्ता करणार, नंतर मी क्लिनिकला आपल्या कारमध्ये बसणार, क्लिनिकमध्ये येणार, क्लिनिकमध्ये येऊन माझ्या चेअरवर बसणार, नंतर 3 वाजता घरी जाणार, डायनिंग टेबलवर बसून चहा बिस्किट घेणार, नंतर अजून झोपून जाणार, नंतर अजून 6 ते 9 मी क्लिनिकला बसणार। असं माझं लाईफ सेडेंटरी लाईफ होऊन जातं। या सेडेंटरी लाईफमुळं काय होतं मित्रांनो, मला असं केव्हा तरी नक्की वाटलं की आपल्याला एक्सरसाइज केल्याशिवाय किंवा आपली लाईफस्टाईल चेंज केल्याशिवाय आपलं काही खरं नाही। ॲट द एज ऑफ 63 मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, माझं वजन मी वाढू देत नाही। माझं मी डेली 1 आवर एक्सरसाइज करतो म्हणजे करतो, प्रत्येक दिवस 2 मसल घेतो म्हणजे घेतोच, कार्डिओ एक्सरसाइज मी 20 मिनटं करतोच, आणि रोज संध्याकाळी 9 वाजता जेवण झाल्यानंतर मी आणि माझी मिसेस 1 तास वॉकिंग करतो, ते पण फास्ट करतो जेणेकरून आपले पल्स रेट 100च्या वर गेले पाहिजे इतकं मी स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यामुळे तुम्हाला माझं वय दिसून पण येत नाही, हे तुमच्या समोर आहे। मित्रांनो, माझ्यासारखीच लाईफस्टाईल म्हणजे बऱ्याच लोकांची असते, IT च्या लोकांची असते, काही डॉक्टर लोक, इंजिनियर लोकांची असते किंवा आर्किटेक्ट लोकांची असते, पण या सगळ्यांनी जर हा माझा व्हिडिओ बघितला आणि त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी बदल केले किंवा त्यांचे एक्सरसाइज केलं किंवा कार्डिओ एक्सरसाइज जर केले तर डेफिनेटली या लोकांना कार्डियाक डिसीज होणार नाही, इतर कोणते आजार होणार नाही, जसं मी तुम्हाला सांगतो मेटाबॉलिक सिंड्रोम होणार नाही, वजन वाढणार नाही, आणि त्यामुळं त्यांच्या लाईफमध्ये त्यांना इरेटाईल डिस्फंक्शन सारखे किंवा शीघ्रपतनासारखे असे जे काही आजार लैंगिक समस्या असतात त्या होणार नाहीत। आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केला आहे। मित्रांनो, जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।